मी शिक्षक दिनाविषयी थोडंसं बोलणार, ते तुम्ही ऐकून घ्यावं ही नम्र विनंती. ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वाट, ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वाट, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात, आणि ध्येय गाठण्यासाठी हवी असते शिक्षकांची साथ. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. देवदेवतांपेक्षाही श्रेष्ठ असे कोण असेल तर ते म्हणजे आपले गुरु. आम्हाला घडवणाऱ्या वंदनीय गुरुवरांना सर्वप्रथम प्रणाम. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन. हा दिवस दरवर्षी सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हे भावी पिढीला घडवणारे शिल्पकारच आहेत. शिक्षक हे ज्ञानाच्या प्रकाशाने आमच्या जीवनातील अंधार नाहीसा करतात. जीवन कसे जगावे हे शिकवतात. आपल्यातील अपूर्णाला पूर्ण करतात. आमच्या वर्ग शिक्षिका आमच्या गुरुवर्या देवकर मॅडम. आम्ही चुकल्यावर आम्हाला रागवत जरी असल्या तरी आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्याही त्याच असतात. आमच्यापेक्षाही आम्हाला जास्त ओळखणाऱ्या त्याच आहेत. आमच्या वर्गाची एकूण पटसंख्या 38 असून सुद्धा त्या आमच्या सगळ्यांच्यातील उणिवा जाणून घेऊन त्या दूर करतात. आमच्यातील गुणांची पारख करून आम्हाला सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांनी आम्हाला त्यांचा एवढा लढा लावला आहे की आम्हाला आमच्या घरापेक्षाही जास्त वेळ शाळेतच राहावंसं वाटतं. मॅडमचा सहवास म्हणजे जणू काही रखरखत्या उन्हात छाया देणारी सावलीच आहे. जणू जीवनाला खरा अर्थ देणारे शिक्षकच असतात. म्हणून आपणा सर्व गुरुवर्यांना आमच्या इयत्ता 3च्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि 2 ओळी सर्व गुरुवर्यांना अर्पण करते. गुरुविना न मिळे ज्ञान, गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया, चला वंदू गुरुराया.